तालुका आणि आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 20-25 आणि आणखीन एक महत्वपूर्ण लढतीकडे आपण वाटचाल करीत आहोत. अंपायरचा ग्रीन सिग्नल देखील आला. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पगला बॉल. पगलाच बॉल. फुल टॉस होता. इम्प्रोव्हाइज करायचं होतं. बघा खेळायचं होतं फायनल एक रिजनकडे. बॉल गेला शॉट थर्ड मॅन रिजनकडे पण रन्स तर मिळाला आणि किती मिळाला ते पाहावं लागेल. कंप्लीट झाला या चेंडूवरती रन फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीने बॅटर ऑफ द मार्क झाले सचिन आणि भगवान ही जोडी. सामना जो पाहतात वडा सपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट केळी सपाडा. फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर नितेश बॉलिंग करतात. सिंगल दरम्यान या पगला 17ला इथे सुरुवात झाली. पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर एक आपल्याला डीपमध्ये मिड विकेटला पाहायला मिळतो. एक फिल्डर ठीक लॉंग ऑनला ठेवला गेला. इनफिल्डमध्ये आपण पाहत आहोत डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर तर आहेच. तसेच इनफिल्डमध्ये देखील फिल्डर आपला मिड विकेट रिजनला पाहायला मिळतो. कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट आणि आता देखील लिडिंग एज बॉल हवेमध्ये आणि फिल्डर इथे मिस्टेक करणार नाहीयेत. कॅच पकडली जाईल. पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत. भगवानच्या स्वरूपामध्ये हा पकला धक्का. दरम्यान हा पगला धक्का इथे लागला. पाकले गेले तर सुरुवात पगला 17मध्ये नेहमीच महत्त्वाची लागली बट एकंदरीत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साईडला बॉल गेला थर्ड मॅनला आणि धक्का पगला लागला. इन ॲट नंबर 3 न्यू मॅन इन बॅटर आकाश क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. केळी सपाडा त्यांचा अगेन्स्ट वडा सपाडा ही बॅटल आपण पाहत आहोत. आणि जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जे पाहायला मिळालेलं आहे बघा 4 ओव्हरची मॅच स्वाभाविकरित्या आपण हेच म्हणू की 40+ धावा बनवणं महत्त्वाचं. राऊंड द विकेट हाफ ट्रॅकर पुल केला ऑन साईडला पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल डीप मिड विकेट रिजनला क्लिअर केलं. षटकार. बॉल जर आपण पाहिला तर तितका शॉट नव्हता बट बॅटर डेप्थ ऑफ द क्रीज उभे आहेत आणि त्याचा इथे फायदा मिळाला. षटकार येतो. धावफळ गता 6 धावांच्या मदतीने स्कोर काढता 7 धावफळकावरती 7 ऑन द बोर्ड. आणि हेच तर असतं की ॲज अ बॅटर क्रीजचा योग्य वापर करणं देखील महत्त्वाचं की कधी डेप्थ ऑफ द क्रीज उभं राहणं कधी पुढे उभं राहणं हे देखील महत्त्वाचं राहिलं. वन्स अगेन पुल करायचं होतं. बॉल हवेमध्ये आता मिस टायमिंग. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आलेत आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू. जे आमचे स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घेतात त्यांना आवर्जून सांगेन की बॉल बाहेर जातो तसा क्विकली मैदानाचा हातामध्ये फेका आणि इतर गोष्टी थोड्या बाजूला ठेवा. चौकार येतो. धावफळका 11 धावा धावफळकावरती. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाला बॅटर. लो फुल टॉस होता. स्टेप आउट झाले. बॉलचा रीच पर्यंत जरूर पोहोचले बट ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळायचा होता त्याप्रमाणे एक्झिक्यूट करता आला नाही आहे. कारण मग कदाचित हा फटका जर मिड ऑन रिजनमध्ये खेळले असते इनफिल्डला क्लिअर केलं असतं तर जास्तीत जास्त धावा इथे मिळू शकला असता बट बॉल दरम्यान लॉंग ऑफ रिजनकडे गेला जिथे डीपमध्ये फिल्डर होता. यामुळेच जर आपण पाहिलं तर बॅकफूट पंच खेळायचा होता. एकंदरीत फ्रंटफूटवरती फर्स्ट ऑफ ऑल कमिट झाले. त्यानंतर विचार केला पंच करण्याचा
पण बॅटचा टोला लागला, डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ दरम्यान इथे समाप्त. पहिल्या षटकाचा ग्रेस धावफलक 12 आणि एक धक्का इथे लागला टीम वडा सपाडा टीमला. या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या शेड्यूल मधला अंतिम सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम पोकळ्याची वाडी. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल अशी लढत यात नंतर असणार आहे. फर्स्ट ओव्हर आपण पाहिलं टोटल 12 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर नितेश नंतर आता निळेश या सेकंड ओव्हरमध्ये येतात. आता 4च फिल्डर इनफिल्डमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये एक फिल्डर स्लिपमध्ये देखील आहे. फुल टॉस होता ती का कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला असं थ्रो येतोय तोपर्यंत मिळेल सिंगल. मग काय एकंदरीत फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले काऊ कॉर्नरला एक फिल्डर त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो डीपमध्ये मिड विकेटला डीप स्क्वेअर लेग आहे. इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं मिड ऑन पॉईंट शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट थर्ड न म्हणता असं म्हणावं लागेल की फर्स्ट स्लिप आहे. आणि त्यानंतर फायनली लेग फिल्डर अक्रॉस द लाईन खेळायचा होता. गती कमी केली होती. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं एक लॉंग ऑफ डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर ठेवण्यात आला. आतापर्यंत हे पगले 2 चेंडू एक सिंगल. त्यानंतर हा डॉट बॉल इथे येतोय. बघा आपण सांगितलं स्वाभाविकरित्या की 4 ओव्हरची मॅच आणि आपण जे सातत्याने सांगतही असतो की 10 रन पर ओव्हर 11 रन पर ओव्हर बनवणं महत्वाचं असेल. हा फुल टॉस गॅपमध्ये आहे डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये आणि बॉल दरम्यान नो बॉल तर आहे पण मिळतील किती तो प्रश्न इथे. बाउंड्री चेक करायची. 1 बाउन्स गेला. येस बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार प्लस नो बॉल म्हणजे 4+1 मिळतील या 5. बीमर नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट. फायदा घेतला बॅटरने कारण एकंदरीत बॅटरचं कौतुक करेन की जो खाली क्षेत्र होता तोच निवडला आणि तिथे हा फटका एक्झिक्यूट केला. 5 धावा येतात. धावफलक आता 18. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल तो देखील फुल टॉस बट आता देखील डीपमध्ये स्क्वेअर लेगचे फिल्डर वेगाने येतात. बॉल इथे मिसफिल्ड झाली. आता बॅकअपला जे खेळाडू आले त्यांनी हा बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील. 2 धाव्यांच्या मधीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कळता जाऊन पोहोचला 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये खेळ बाकी आहे येत्या 3 चेंडूंचा. बघा एकंदरीत प्रश्न हा देखील पडला की तुम्ही एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवला डीपमध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर आहे बट बॉल चुकीचा लाईन आणि लेंथवरती टाकले जातात. बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिपला जे फिल्डर डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल. अंपायरने तेच सांगितलं चेक करायचं आहे. फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की बॅटर पोहोचलेत बट चेक. रवींद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण यायचंय मुख्य मंचावरती. रवींद्रजी डिंगोरे साहेबांना विनंती करतोय आपण यायचंय. साहेबांना विनंती होतं आपण यायचं मुख्य मंचावरती. सुस्वागतम सुस्वागतम. या आदिवासी सरपंच चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ओरडो कॉम्बॉक्स. बघा बॅटर सेफच असतील कारण हाताने बेल्ट्स पाडल्या होता स्टम्प्स पाडले होते विकेट कीपरने. बॉल हातामध्ये आलाच नव्हता. बॉल कलेक्ट झालाच नव्हता. तेच राहिलं. सिंगल मिळेल. धावफलक आता 21 धावा धावफलकावरती. ठीक आमचा कॉम्बॉक्स समोर या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात कारण याच ट्रॉफीजसाठी तर या लढती आपण पाहत आहोत. तब्बल मला वाटतं 100 टीम्सचा समावेश असणारी ही स्पर्धा आहे. त्यापैकी आपण सुपर 10 पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये कारण या स्पर्धेमध्ये ज्या संपूर्ण ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला धामणी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अशोकजी वीर साहेबांच्या वतीनं त्या सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यातल्या त्यात जर आपण विचार केला स्पर्धेमध्ये बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटची जी ट्रॉफी TV आहे LED TV ते आम्हाला सन्माननीय रामशेठ अधिकारी साहेबांनी पुरस्कृत केली. त्यांचे देखील विशेष आभार. तसेच मंडप डेकोरेटर्स हे संपूर्ण डेकोरेशन जे तुम्ही पाहत आहे प्रोप्रायटर साईनाथ डोंगरे त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करेन. तसेच इंटरनेट व्यवस्था रमेश डिंगोरे जे स्वतः ग्रामपंचायत गोटेघरचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचे देखील विशेष आभार. डाऊन द ग्राउंड बॉल हवेमध्ये आहे मिड ऑन इनफिल्ड मध्ये. त्याचा फायदा इथे घ्यायचा होता बट फिल्डिंग चांगली.
काऊ कॉर्नरचे फिल्डर वेगाने पोहोचले, बॉल इथे फील्ड केला, थ्रोही केला. कदाचित हा बॉल जर विकेट किपरने कलेक्ट केला असता तर रनआउटची संधी नक्कीच झाली असती, पण तोपर्यंत कंप्लीट झाला या 2 धावा. आणि यात नंतर असेल या ओव्हर मधला शेवटचा बॉल. धावफलक 2 धावांचा मधीने स्कोर करतात 23-23 धावा धावफलकावरती. एकंदरीत आदिवासी समाजातील क्रिकेट आपण पाहिलं तर आदिवासी समाजातील क्रिकेटला फार मोठा प्लॅटफॉर्म इथे उभा करून दिला. सन्माननीय विद्यमान सरपंच कोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेब आवर्जून उल्लेख मी करेन. त्याचप्रमाणे फर्स्ट टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक खेळाडूला बाईक देण्यात येईल, ज्याचा सर्वात चांगला परफॉर्मन्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. राऊंड विकेट पूल खेळाय, बॉल हवेमध्ये आखे उंच गेला, फिल्डर दरम्यान येतात त्या रिजम मध्ये, बट जर आपण पाहिलं तर इथे सफलता मिळेल आणि बॅटर दरम्यान इथे बाद झालेत. विकेट मिळाली, बॅटर आकाश बाद झाले. स्कोर कार्ड 23-23. 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. धक्के जर आपण पाहिले तर आतापर्यंत लागले 2 क्रमांक 4 वरती. बॅटर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतो. ड्राईव्ह करत असताना दरम्यान लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, फिल्डिंग चांगली लागली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 25. थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकामध्ये बॉलर अजय आपल्याला पाहायला मिळतात. तसेच क्रमांक 4 वरती बॅटर रोशन. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने 25. स्विच हिट खेळायचा होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न यासाठी केला की पॉइंट इनफिल्ड मध्ये आहे, फर्स्ट स्लिपला एक फिल्डर, शॉर्ट थर्डला कोणत्याही प्रकारे फिल्डर नाहीये, त्याचा फायदा घ्यायचा होता, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणि यावेळेस यष्टांस हवेत, क्लीन बोल्ट, सफलता मिळेल. धक्का आता लागला तिसरा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सफलता दरम्यान इथे मिळाली. धक्का तिसरा लागला. इन ॲट नंबर 5 बॅटर सागर मैदानाचा हातामध्ये क्रमांक 5 वरती येतात. आणि आता फील्डमध्ये भरपूर सारे चेंजेस देखील पाहायला मिळतील, कारण आता एक डावखुऱ्या शैलीचा बॅटर ग्राउंडमध्ये आहे. क्रमांक 5 वरती सागर बॅटिंग करण्यासाठी आलेत. आता डीपमध्ये आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेग फिल्डर पाहायला मिळतात. तसेच डीप मिड विकेट देखील ठेवला आला आणि तसेच जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि आता लॉंग ऑफ देखील आहे. आणि ऑफ साईड रिजन सर्व फिल्डर आपल्याला इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आणि वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. एक्झिक्युशन जर आपण पाहिलं मी म्हणेन की लेंथ चांगली होती, लाईन खराब होती. अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक देखील आता 26-26 धावा धावफलकावरती. पुल करायचं होतं तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक आता 27 आणि रिमेनिंग जर आपण पाहिलं या ओव्हर मध्ये खेळ बाकी येत्या 2 चेंडूंचा, 2 चेंडू आणखी बाकी आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रोशन आता आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस बघा.
लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन दॅट्स वा आता जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस आणणं हे महत्त्वाचं राहील. बॅक ऑफ लेंथ होता पुल करण्याचा प्रयत्न बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय आणि शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. हे षटक इकॉनॉमिकलच राहिलं कारण या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत आल्या आणि आता असं वाटतं की विकेट देखील मिळू शकते. विकेट किपर आलेत, कॅच पकडण्यात आली, धक्का आता लागला. हा चौथा आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ 27 धावा. धावफलकावरती धक्के लागले 4. टीम वडासापाडा टीम आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर. 4 धक्के लागलेत आणि आता क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरिता बॅटर गणपत आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सागर आहेत. बघा 27-27 आहेत आणि आणखीन तासामध्ये किती ॲड होऊ शकतात हाच प्रश्न आता बाकी आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर या अंतिम षटकामध्ये मिळेल. राऊंड विकेट गती कमी केली होती, बोटं फिरवली होती, पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू बट फार जास्त वळला असंच वाटतंय. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 28 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. आता देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. आता देखील दिशा खराब. वन्स अगेन व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू इथे टाकलेत बॉलरने. आता स्कोर का 29 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. आता देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि आता थोडी चर्चा बॉलर सोबत करावी लागेल कारण व्हाईटचे हॅट्रिक इथे कंप्लीट झाली. धावफलक 30 आणि विकेट किपर आले. काहीतरी आता कानमंत्र दिला आहे बट त्या कानमंत्राचा निष्कर्ष आता त्यांच्या टीमने बाजूने लागेल की दुसऱ्या टीमच्या बाजूने लागेल ते पाहावं लागेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. आता देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आता लाईन आणि लेंथ चांगली आहे. डॉट बॉल येतोय. कधीपासून एक्झॅक्टली जेव्हा पहिला वाईट पडला तेव्हाच मला वाटतं की खऱ्या अर्थाने चर्चा करायला हवी होती कारण बॉल इतका जर वळतोय तर बॉलची पिचिंग जर कुठे ना कुठे तुम्हाला लेग स्टम्पच्या आसपास ठेवणं, कारण जर तुम्ही पिचच ऑफ स्टम्पवरती कराल किंवा त्याचा बाहेर कराल तर त्यानंतर वळल्यानंतर चेंडू वाईट लाईनचा बाहेर जाईल. आता फुल लेंथ आहे बॅटच्या आतली कडा. बॉल मागे चाललाय. बॉल फाईन लेगचा फिल्डर फील्ड करतात. मिळेल सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 31 धावा धावफलकावरती आणि आणखीन येत्या 4 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे. 4 चेंडू आणखीन बाकी आहेत. आदिवासी सरपंच चषक 20-25 हा थरार तुम्ही पाहतात. विद्यमान सरपंच गोटेघर गाव गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं ही स्पर्धा आपण अनुभवत आहात. तसेच खंबीर साथ आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघरची देखील राखली. आता क्रॉस रँक खेळण्याचा प्रयत्न आडवा बाटने खेळायचं होतं. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आला. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतो आणि आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलक 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणखीन इथे येणं बाकी आहे. मोठे फटके इथे हवेत. नेक्स्ट बॉल. आता देखील तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. दरम्यान मिड ऑफ पर्यंत फिल्डर आलेत. बॉल फील्ड केला असता तो थ्रो येईल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. नाखुश असेल बॅटिंग साईड टीम वडाचा पाडा बिकॉज तुम्ही 3 ओव्हरमध्ये 27 पर्यंत होते पण अंतिम षटकामध्ये एकही बाउंड्री आली नाहीये. त्यातल्या त्यात जर विचार केला तर या आधीच्या षटकामध्येही बाउंड्री नाहीये. त्यात नंतर जर आपण पगलं षटक 12 धावा, सेकंड ओव्हर 11 धावा, बट मागील षटक 4 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं जर 3 वाईड नसते आले तर फक्त 2च असता. आता देखील प्लॅन मिस
आणि आय थिंक बेल्स पडली का आधी, डेड बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. किमान एखादा तरी मोठा फटका हवाय. धाव फळक 32 धावा, कारण किमान 40च्या जवळ पोहोचणे महत्वाचं राहील. आता देखील बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला बॉल स्टॉप केला, चांगली फिल्डिंग मी म्हणेन, रन्स वाचवला आपल्या टीमसाठी. सिंगल मिळेल धाव फळक 33 आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. बघा सुरुवात राजधानी एक्सप्रेस चा गतीने झाली होती, पण अंतिम षटकामध्ये येता येता राजधानी एक्सप्रेस कधी लोकलमध्ये कन्वर्ट झाली माहितीही ना पडलं. ज्याप्रमाणे बॉलिंगचा स्टँडर्ड जपला गेला थर्ड ओव्हरमध्ये, बॉलर अजय, त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये बॉलर सागर फार चांगली बॉलिंग केली, कारण याआधी 4 धावा आणि या ओव्हरमध्ये 3 वाईट टाकूनही सुद्धा जास्त धावा गेल्या नाहीयेत. लॉफ्टेड फटका, आता लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत, बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे अंतिम बॉलवरती येतो हा चौकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स 37 बनवण्यात आलं आणि 38 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल इथे सेट केलं टीम वडाचा पाडा टीमने अगेन्स्ट टीम केळीचा पाडा. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मी घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. आदिवासी सरपंच चषक 20-25 तरार. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया विकीजी शेवाळे यांचा. धन्यवाद. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्यात. यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. 24 बॉल 38चं टार्गेट उतरलेला संघ पाहायला मिळतो की केलीचा पाडा. एकच विभागातील बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतील. एकच ग्रामपंचायतील 2 संघ पाहायला मिळतील. आता केलीचा पाडा आणि त्यांना फायर दे वडाचा पाडा. बॅटिंगसाठी देखील 24 बॉल टार्गेट दिले गेले 38चं. चला लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची विनंती करतो वडाचा पाडा संघ.
ग्लास बॉल फुल टॉस बॉल वरती. ओहो तिथे मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. येस पुढील बॉल गोलंदाज सज्ज अमोल. इथे मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल उडवला मिस टायमिंग. लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार आणि लगातार विकेट हॅट्रिक साठी हजार रुपयांचं पारितोषिक आले. 1001 रुपयाचं. अंकुची बर्तड साहेब तलवाडा गावचे गोड व्यक्तिमत्व तलवाडा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अंकुची बर्तड साहेबांकडून नक्की बक्षीस आले गेले. विकेट आणि नक्कीच पावसाल विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपये. बॅटिंग मार्ग मध्ये पुन्हा एकदा योगेश बॅटर पाहायला मिळतोय. नॉन स्टाईलला अशोक. यस गोलंदाजाच्या पुढे अमोल बॅटिंगला योगेश. हाफ ट्रॅकचा बॉल इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल नक्की डीप मध्ये येतात क्षेत्रक्षण. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या धाव फलकामध्ये जाते 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती. लगातार 3 षटकार 1000 रुपये. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये अंकुची बर्तड साहेबांकडे नक्कीच आलेत. कॅश प्राइज मात्र नक्कीच आहे लागू. इथे मध्ये रिव्हर्सचा फटका स्विचिटचा फटका जबरदस्त आहे. स्विचिटचा टेम पॉवरफुल ठरतोय का. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्कीच येत आहेत. तोपर्यंत 2 धावा धाव फलकावधी कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्यानं धाव फलकावधी धावा पाहायला मिळतील. 6 धावा धाव फलकावधी बिनगडीबाज 6 धावा धाव फलकावधी नक्कीच 38चा टार्गेट आहे. जो जिंकेल तो मात्र नक्कीच रामा 11 पोकल्याची वाडी संघाशी फाईट केलेली. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना अजून एक क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे मित्रांनो. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. ते मात्र नक्कीच पाहू शकाल डेड बॉल. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 6 पहिला धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज नक्की अशोकचा खेळ मात्र नक्की संपवलाय. इथे मध्ये ओरबीचा बॉल पुन्हा एकदा मी सॅमिक फटका फसलाय. झेल मात्र कॅरी होईल. फलंदाज गॉन अमोल. जबरदस्त गोलंदाजी. ऑन हॅट्रिक वरती धन्यवाद डीजे. गोलंदाज अमोल ऑन हॅट्रिक वरती जर हॅट्रिक घेतली तर नक्की पाहू शाल अंकुजी बर्तड साहेबांकडून नक्की रोख रक्कम 1000 रुपये दिले जाते. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला शेवटचा कॉल असेल. नंतर पॅनल्टी दिली वडाचा वडा संघ जरा सहकार्य करायचंय. झालेली आहे चेक केलं गेलंय. येस थँक्यू. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला नक्कीच पाहू शाल दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात अंकुजी बर्तड साहेबांकडनं. बॅक टू बॅक 3 षटकार 1000 रुपये. विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजी घेतली तर नक्कीच 1000 रुपये दिले जातील. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत.
आदिवासी सरपंच चषक चांगली स्पर्धा उद्याचा नक्की चौथा दिवस थोड्याच वेळामध्ये लॉर्ड्स उद्याचा ड्रॉ लॉर्ड्स शेड्यूल आमचा पोहोचवलं जाईल यातवर शंका नाही आजचा तिसरा दिवस रोशन गोलंदाज पाहायला मिळतो बॅटिंगला योगेश येस गोलंदाज सज्ज अमोल बॅटिंगला योगेश झुगरे डावा स्टिकच्या बाहेरचा बॉल पंच निरंजन सावंत सरांचे नक्की दोन्ही समांतर धावातील वंतर आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉलच्या साह्याने धावसका पुढे जाते 7 याकडे वरती तिचं टार्गेट दिलेले पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत जबरदस्त गोलंदाजी बडा संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळतो रोशनच्या माध्यमातून भास्करजी आरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतो वडाचा बाडा बॅट फिरवली होती पुन्हा एकदा नक्की जबरदस्त बॉल चांगलं क्रिकेट राहिलं गेलंय सकाळी सत्रापासून वडाचा पाडा संघाचा नक्कीच गोलंदाज मात्र नक्की चांगली गोलंदाजी राहिली आहे म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचलंय येस गोलंदाज सजय रोशन ते मात्र नक्की खेचून मारला फेकून दिला गेलाय बॉल निघून चालाय वन बाउन्स ओडीडी ओव्हर द टॉप इन थ्रू द गॅप ने 4 चौकार शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला राव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला आवाज राज हाय कोणाचा आदिवासी Yes, thank you. सरपंच चला व्हॉलेंटियर मॅच बॉल द्यायचंय इथे सोडणे की चांगलासा फटका पाहू शाल फटका मध्ये ताकद आहे नजर आहे सर्व काही सिद्ध होतं योगेश झुगरे च्या बॅट मध्ये आलाय हाव नादाचा शंकनाद करणारा A1 क्वालिटीचा षटकार धावसका धाव फलकामध्ये जाऊन पोहोचलेले 17 धावा योगेश झुगरेला बॅटिंग करावलेलं आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर योगेश झुगरेची बॅट बोलावी लागेल आजच्या मॅच मध्ये नॉकआउट स्पर्धा आहे डू ऑर डाय चांगला खेळ करावा लागेल क्रिकेटमध्ये जो चांगला खेळ खेळतो तोच मित्रांनो जिंकतो हे क्रिकेटचं मात्र नक्कीच समीकरण आहे इथे मात्र नक्कीच पाहू शकता सकृजी बांगारा सरांचं शुभागमन झालंय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत वाईट धावसका नक्कीच इकडे पुढे जाईल धावसका धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत योगेशने पुढे टाकलेला बॉल तिथे मात्र पाहू शकाल बॉल निघून चालाय आउटफील्ड खूपच फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये बॉल निघून चालाय थर्ड मॅनला दंदन दंदन करणारा हा चौकार यस थँक्यू धन्यवाद धावसका धाव फलकावते नक्की जाऊन पोहोचले 22 याकडे वरती योगेश झुगरे बॅटिंगला आहे पुढील बॉल चांगला बॉल इथे मात्र टाकला गेला रोशनच्या माध्यमातून तेरा बॉल 16 धावांची गरज 13 बॉल 16 धावांची गरज जिंकण्यासाठी केलीचा पडा संघाला
इथे मात्र पाहू शकाल खरा बॉल वाईट बॉलच्या साह्याने धावसंघामध्ये पुढे जाते फलक धावा 23. धाव फलक पाहायला मिळतात. पुढील बॉल गोलंदाज सज्ज पुणे दा ओरबीचा बॉल इथे मात्र नक्की चांगलाचा फटका पाहू शकाल. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला थोडासा फुटबॉल स्टाईलने बॉल उडवला गेलाय. इथे आठवण आली रोनाल्डोची लिओनेल मेसीची फुटबॉल स्टाईलने बॉल उडवला गेलाय. तोपर्यंत मात्र पाहू शकाल धाव फलकावरती पोहोचला गेलाय 24. बारा बॉल 14चं इक्वेशन समीकरण. चला फिल्डिंग लावायचे अजून एक सामना खेळवायचे. 12 बॉल 14 धावांची गरज. टॅप केलं बॉलला चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदील का परंतु नक्की क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावासाठी झालं प्रयत्न 2 धावा कंप्लीट. पुढील बॉल पुणे गोलंदाज सज्ज ललित बॅटिंगला योग्य चांगला फटका चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. फटक्यामध्ये नजाकत आहे. बॉल निघून चाललाय लॉंग ऑनला क्लिअर करत खेळाडू कक्षाला सलामी दे. चेंडू सीमा पार. योगेश जुगरे ब्रँडेड चौकार. येस सर थँक्यू सो मच डीजे धाव फलकामध्ये पाहायला मिळते. भांबरे सर सांगताय 30 धावा 30 ऑन द बोर्ड. चांगली फटकाबाजी पाहायला मिळते. अजून 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. योगेश झुगरे ऑन बॅटिंग मार्क. 1 मॅन शोधी 1 मॅन आर्मी. रन मशीन ऑफ केलीचा पाडा संघाचा बॅटर. बॅटिंगला योगेश. हाफ ट्रॅकचा बॉल यावेळी मात्र पाहू शकाल मिस टायमिंग. हा झेल कॅरी होईल का? इथे मात्र पकडलाय झेल. संपलाय नक्की योगेश झुगरेचा खेळ. चला नवीन बॅटर मित्रांनो. थँक्यू सो मच डीजे. चला नवीन बॅटर. चला लवकरात लवकर यायचंय. नवीन बॅटर ने की सुनील गिरा येतोय. एकच ग्रामपंचायतीतील नक्की 2 ताकदीचे संघ पाहायला मिळतील. दहीगाव ग्रामपंचायतीचे 2 ताकदीचे संघ पाहायला मिळतात. एका वडाचा बडा दुसरा केलीचा पाडा. मॅचला मजा येते पाहायला मिळते. बॅटिंगला नक्की सुनीलला परतून नक्की योगेश झुगरे जबरदस्त बॅटिंग करून बाद झाला. स्वतःवरती नाखुश असेल योगेश. धाव फलकावरती नक्की 30 अजून 8 धावांची गरज. नऊ बॉल 8 खराब बॉल. इथे मध्ये रन्स मिळतील. वाईट प्लस नक्कीच 1 टोटल 22च्या स्वरूपात. टोटल 2 धावा धाव फलकावरती नक्की जोडल्या जातील. या 2च्या साह्याने धावसंख्या पुढे जाते 32 याकडे वरती. 6 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. सहा धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुढील बॉल रिवर्सचा फटका. प्रॉपर कनेक्शन प्रॉपर एलिव्हेशन. रिवर्सचा फटका. ताकद नदाकद आहे बॅटर कडे. फलंदाच्या बॅट मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार.
येस थँक्यू. 2 धावेची गरज. चला रामायण पोकलेच्या टीमचा कर्णधार येऊन थांबायचा आहे. पुढील बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ललित. मध्ये नक्की रिवर्सचा फटका स्विचचा फटका खेळायचा होता. विनिंग शॉट नक्की दम मारायचा होता परंतु मात्र नक्की गोलंदाजीने ओळखलं, थोडासा मागे टाकला बॉल. सीताराम 2 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. येस पुढील बॉल इथे सोनकीत पाहुशल बीट झालाय. चांगली गोलंदाजी वापरली गेली आहे. इथे मात्र विचार केला थोडस कान मंत्र दिला जातोय. आता मात्र 2 बॅटरच्या माध्यमातून थोडासा मेसेज मात्र एकमेकांसोबत शेअर केला जातोय. कान मंत्र दिला जातोय. 2 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन धावेची गरज. चला लवकर वडाचा वडा संघ फिल्डिंग वडाचा बडा संघ विनंती होतो लवकर लवकर सेट करून घ्यायचे. 2 धावेची गरज. बॅटिंग मार्ग मध्ये सुनील. 2 धावेची गरज. 6 बॉल 2. दोन धावेची गरज. गोलंदाज सज्ज. इथे मध्ये नक्की चांगलाचा फटका चांगला आहे. विजय फटका. केलीचा पाडा संघ क्वालिफाय मध्ये भिडत पाहायला मिळेल. नक्की 2 ताकदीचे संघ क्वालिफाय मध्ये पोहोचलेले संघ पाहायला मिळतात. एका बाजूला रामल पोकल्याची वाडी, दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता केलीचा पाडा. थोडंसं नक्की मंचावरती जातोय. तिथे उपस्थित मान्यवर पाहुशाल रवींद्रजी डिंगोरे साहेबांचे शुभागमन झाले. सकृजी बांगारा साहेबांचं सुद्धा नक्की शुभागमन झाले. मी विनंती करतो नक्कीच पाहुशाल तलबाडा गावचे नक्कीच सरपंच विद्यमान सरपंच नक्कीच अंकुजी बर्तड साहेबांना विनंती करतोय नक्कीच रवींद्रजी डिंगोरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे.